तर आताची एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। आघाडी करून सत्ता स्थापन करू, ज्या ठिकाणी आमची संख्या जास्त आहे तिकडे राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल आणि जिथे त्यांची संख्या जास्त आहे तिथे आम्ही पाठिंबा देऊ, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे असं सुद्धा अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती आपली रिपोर्टर सोनाली शिंदेकडून घेणार आहोत, पण बघा आताची ही महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे। महापालिकांसंदर्भात काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, पण काल जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा निकाल लागले। आघाडी करण्याचा निर्णय अखेर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेला आहे। याचबद्दल आपण अधिक बोलूया। आपल्याबरोबर आहे आपली रिपोर्टर सोनाली शिंदे। सोनाली, काय नेमका निर्णय काँग्रेसने घेतला? काँग्रेसची जी बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये अशोक चव्हाण यांनी इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली। त्यामध्ये जो राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे इतर जिल्हा परिषदांमध्ये आघाडी करण्यासाठी त्याबद्दलची सुद्धा चर्चा झाली आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे की ह्याला सगळ्यांनी मान्यता सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे जिथे काँग्रेस बहुमताने आहे तिथे राष्ट्रवादीने पाठिंबा द्यायचा आणि जिथे राष्ट्रवादी बहुमताने आहे तिथे काँग्रेस पाठिंबा देणार आहे। साधारणपणे 13 ठिकाणी ही सगळी आघाडी जी आहे ती होणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। विनायक, ॲब्सोल्युटली, थँक्यू व्हेरी मच सोनाली। या संपूर्ण माहिती संदर्भात सध्या आपण बघतोय महत्त्वाची माहिती आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे ज्या ठिकाणी आमची संख्या जास्त असेल तिथे राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल आणि जिथे राष्ट्रवादीची संख्या जास्त असेल तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ। त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये आघाडी होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे।